नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. या चौथ्या पुष्पाच्या अनुषंगाने ज्यांनी आयोजन केलेलं आहे या चौथ्या पुष्पाचं, तो सन्माननीय खिल्लारे परिवार सर्वच, असंही त्यांचं सामाजिक धार्मिक सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचं भरभरून योगदान असतं. असा हा सर्व परिवार, अगदी लहान मुलापासून ते सर्व परिवार या सर्व क्षेत्रामध्ये अजूनही पुढेच आहे. अजूनही पुढे जातील की मुलं, अशी आशा आहे. आणि अशा या सतत बिझी असणाऱ्या परिवाराकडून हा धम्माला गती देण्याचं काम आजच्या या वर्षावासाच्या निमित्ताने, या चौथ्या पुष्पाच्या निमित्तानं त्यांनी हे आयोजन केलं. या पुण्यकर्मानं त्यांचा हा असा गाडा पुढे सरको, त्यांचं सर्व मंगल हो, कल्याण हो अशी कामना करतो. आणि तद्वतच आपल्या सर्वांचंही मी मंगलाची कामना करतो. आणि विषयाला सुरुवात करत आहोत. मुद्दाम मी शॉर्टकट प्रस्तावना केली, आता सुरू करतो. आजचा संस्थेने दिलेला विषय आहे महाबोधी विहार व बौद्धांची पवित्र स्थळे. या अनुषंगाने विचार करताना माझा असा विचार झाला की याच्या दोन बाबीतून आपण विचार करू शकतो. एक बाब अशी आहे की ज्या काळामध्ये भारतामध्ये भगवान बुद्धाचा धम्म हा लोप पावलेला असताना जगामध्ये मात्र बौद्ध धम्म होता. आणि जगामध्ये जे देश आहेत, बौद्ध धम्मीय देश आहे, त्या देशांच्या अनुषंगाने त्या देशातली भगवान बुद्धाची किंवा विश्वातली सर्व पवित्र स्थळं आणि भारतातली जी पवित्र स्थळे आहेत ती सुद्धा पवित्र स्थळं, अशा अनुषंगाने एक बाब आपल्या समोर असते. कारण ती दुसरी बाब अशी आहे की मगाशी बोलल्याप्रमाणे प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातल्या तमाम शोषित, पीडित, अन्याय, अत्याचारित जनतेला माणुसकी प्रदान केली, आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि तुमचं आमचा जीवनाचं सोनं केलं, आमचं उत्थान केलं, आम्हाला माणुसकी प्राप्त करून दिली. ती या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामुळे आम्हाला प्राप्त झाली. आणि म्हणून आम्हा भारतीयाच्या दृष्टिकोनातून जशी जागतिक लेव्हलची आमची पवित्र धम्मस्थळे आहेत ती तर आहेतच आहेत. भगवान बुद्धांच्या पावन स्मृतीने, पावन स्पर्शाने पावन झालेली, भगवान बुद्धाच्या वाणीने पावन झालेली जी काही बुद्धभूमी आहे सर्व भारतभरची, ती सर्व भूमी आणि ज्यांनी आम्हाला ही माणुसकी प्रदान केली, ज्या महामानवाने आमच्या उत्कर्षाकरिता, आमच्या सुख शांतीकरिता आम्हाला जे काही संविधानाच्या माध्यमातून दिलं, स्वतः संघर्षवत पेटत राहिले, त्या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्यांच्या विचाराने पावन झालेली भूमी, ही सर्व क्षेत्र आमच्याकरता पवित्र आहे असं माझं मत आहे. असं असलं तरी या वर्षावासामध्ये भारतीय बौद्ध महासभेने मला वाटतं काहीतरी विचार करून हा विषय ठेवलेला असावा की महाबोधी विहार, बौद्धांची पवित्र स्थळं. याचं कारण असं आहे की साहेबांना, खिल्लारे परिवाराला माहीतच आहे की आजकाल जागतिक लेव्हलवर महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन फार मोठ्या जोरात चालू आहे. ते बौद्धांच्या ताब्यात यावं या दृष्टिकोनातून जे जगभरातून या महाबोधी मुक्ती संग्रामाला समर्थन मिळत आहे. आणि त्याच अनुषंगाने संस्थेलाही असं वाटलं की आपला जो काही वर्ग आहे, अनुयायी वर्ग आहे, त्यांना जागृत करण्यासाठी, त्यांना प्रेरणा उत्पन्न करण्यासाठी आणि या महान पवित्र महाबोधी विहाराचा ताबा किंवा महाबोधी बुद्ध विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होण्याकरिता तुम्हा आम्हाला
स्फूर्ती मिळो, चैतन्य मिळो, तो आपला सर्वांचा सहभाग असावा या हेतूनेच कदाचित भारतीय बौद्ध सभेने या वर्षावासामध्ये हा विषय घेतला असावा असं माझं मत आहे. आणि त्याच अनुषंगाने मी आज, जरी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने वाणीने पवित्र झालेली सर्व जी भूमी आहे ती मात्र आज मी सांगणार नाही म्हणून मी विचारलं. आणि त्याच अनुषंगाने मी आज फक्त तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आणि वाणीने पवित्र झालेली जी काही भूमी आहे त्या भूमीबद्दलच आपल्याशी मी थोडंसं अर्धा पाऊण तास बोलणार आहे. आणि म्हणून सुरुवातच करताना आपण मुद्दामून मी महाबोधी विहाराकडूनच सुरुवात करत आहे. तर ह्या महाबोधी बुद्ध विहाराची निर्मिती कोणी, कधी आणि कशी केली या विषयाच्या अनुषंगाने पहिल्यांदा महाबोधी बुद्ध विहार निर्माण करण्याचं का निर्मित झालं या उद्देशाने विचार करताना आपल्या समोर विचार ठेवतो की ज्या सिद्धार्थ गौतमाने आपल्या देहाला कष्टवलं, जगाच्या कल्याणाकरिता आपल्या देहाला कष्टवलं, त्यांनी इतकं स्वतःच्या देहाला त्रास दिला की जगात असा कोणीही स्वतःच्या देहाला त्रास दिलेला नसेल की इतकं की त्याची पोट आणि पाठ एक झालं. तरी सुद्धा सिद्धार्थ गौतमाला हवं असलेलं ज्ञान प्राप्त झालं नाही. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने हा तपाचरणाचा देह कष्टण्याचा मार्ग त्यागला. त्याच वेळेला योगायोग म्हणा, नियतीचा खेळ म्हणा, काही म्हणा, की त्याच वेळेला माता सुजाताने त्याच्या पुत्रप्राप्तीसाठी जो निवस केलेला होता आणि ज्या झाडाखाली सिद्धार्थ गौतमाने ही घोर स्वतःला देह कष्ट देण्याचा जो कार्यक्रम राबवला होता त्याच ठिकाणी सुजाताने त्याच वृक्षाला आपला पण केलेला होता. आणि त्यानुसार सुजाता आपली त्या वृक्षाला खीर अर्पण करण्यासाठी तिथे गेली. योगायोग आहे. सिद्धार्थ गौतमाला असं वाटलं की मी एवढा स्वतः त्रास जरी घेतला तरी मला हवं असलेलं ज्ञान प्राप्त झालं नाही आणि म्हणून हा कष्ट देणारा मार्ग मी सोडून दिला पाहिजे. आणि म्हणून असा निश्चय केला. आणि त्याच वेळेला सुजाता तिथं आली. त्या सुजाताची खीर सिद्धार्थ गौतमाने प्राशन केली. थोडंसं ताजातवानं वाटलं आणि सिद्धार्थ गौतम उरेवेल्यावरून बोधगयाकडे निघाले. उरेवेल्याकडून बोधगयाच्या मार्गाला लागले. बोधगया इथं पोहोचले आणि तिथं बोधगयाला गेल्यानंतर ज्या पिंपळ वृक्षाखाली पूर्व दिशेला तोंड करून सिद्धार्थ गौतमाने वज्रासनाची मांडी घातली आणि आपल्या ध्यान साधनेला, कारण आता तपाचरणाचा मार्ग सोडला, ध्यान साधना ज्याला समाधी मार्ग असं म्हणतात, त्या समाधी मार्गाने निश्चय केला की मी आता या स्थानातून मला हवं असलेलं ज्ञान प्राप्त होईपर्यंत मी इथून उठणार नाही. आणि त्या अनुषंगाने सिद्धार्थ गौतमाने त्या ठिकाणी 4 आठवडे हे समाधी मार्गाचं त्यांनी अभ्यास केला. समाधी मार्गाचं समाधी साध्य केली आणि त्यामध्ये नंतर सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली. ती सम्यक संबोधी काय झाली की पहिल्या आठवड्यात सिद्धार्थ गौतमाने 4 आठवडे सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा 7 आठवडे घालवले होते. 4 आठवड्याच्या समाधी प्राप्तीनंतर त्या 4 आठवड्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की पहिल्या आठवड्यामध्ये सिद्धार्थाने वितर्क आणि विचार यावर एकाग्र चिंतन केलं. वितर्क आणि विचाराची फोड आपण पुढच्या जेव्हा काही विषय असतील त्यावेळेला करू. दुसऱ्या आठवड्यात दृढ निश्चय केला मी मगाशी बोलल्याप्रमाणे आणि दृढ निश्चयाने एकाग्रता साध्य केली. तिसऱ्या आठवड्यात समचित्तता, हे खरं आहे, समचित्तता आणि जागृतता यामध्ये विचार केला, यांचा विचार केला, समन्वय साधला.
चौथ्या आठवड्यामध्ये समचित्तता आणि पावित्र्यता याचा मेळ, तसे समचित्तता आणि जागृतता यांचा मेळ घालून एकाग्र चिंतन केलं आणि मग चौथ्या आठवड्याच्या रात्रीच्या शेवटच्या प्रहरी सिद्धार्थ गौतमाला हे विश्व ज्ञान प्राप्त झालं. हे सिद्धार्थ गौतमाला जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे, हे सिद्धार्थ गौतम ज्या पिंपळ वृक्षाखाली बसलेले होते, त्या पिंपळ वृक्षाला सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्या वृक्षाला बोधी वृक्ष असं म्हटलं जातं आज बौद्ध इतिहासात. आणि आता सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम सिद्धार्थ राहिले नाही, तर सिद्धार्थ गौतम हे आता भगवान बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झालेले आहेत. आता सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्धांनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7 आठवडे या ठिकाणी घातलं. ती 7 ठिकाणे मी सांगतो, पुढे जास्त बोलणार नाही आहे. ते पहिलं संक्रमण चैत्य, काही चुकतील, अभिलोष लोचन, रतनगड, अजपाल, निगृत वृक्ष, राजायतन वृक्ष आणि मुचिलिंद तलाव या सर्व ठिकाणी भगवान बुद्धांनी 7 आठवडे घातले. आणि मी जे मगाशी बोललो, समचित्तता आणि पावित्र्यता, समचित्तता आणि एकाग्रता याचा मेळ घालून या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना जी सम्यक संबोधी प्राप्त झाली, ती सम्यक संबोधी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तुमचा जो दुसरा विषय झाला ना, तथागत भगवान गौतम बुद्धाचं पहिलं प्रवचन. हे जे तुम्ही त्या दिवशी ऐकलं असेल, त्या प्रवचनाच्या अनुषंगाने सिद्धार्थ गौतमाला ती सम्यक संबोधी प्राप्त झाली. म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग आणि प्रतिज्ञ समुत्पाद याचे ज्ञान प्राप्त झाले. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय तुम्हाला सांगितलंच असेल की आर्य अष्टांगिक मार्ग दुसरं तिसरं काहीही नसून 3 गोष्टी आहेत. शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर शील, समाधी आणि प्रज्ञा म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. 3 ती फोड आता करायला वेळ नाही. अशा तऱ्हेनं भगवान बुद्धांना ही सम्यक संबोधी प्राप्त झाली. आणि या ठिकाणी एक गोष्ट आणखी घडली, ती म्हणजे हा जो मी राजायत वृक्ष सांगितला, ज्या खाली सम्यक संबोधी नंतर भगवान बुद्ध बसले होते, त्याच जागेवर त्या काळामध्ये जे 2 व्यापारी होते, तपस्सू आणि भल्लिक, हे त्याच जागेवर आले. भगवान बुद्धांच्या ते भेट झाली. ते म्हटलं आता सांगत नाही. त्यावेळेला तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांना जो मार्ग दिला तो होता बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. संघाची मात्र त्या ठिकाणी निर्मिती झालेली नव्हती. संघाची निर्मिती झालेली नव्हती. ज्या बोधिवृक्षाखाली आजही, त्या बोधिवृक्षाखाली आजही वज्रासन आहे. तथागत भगवान बुद्धांनी जे वज्रासन मध्ये बसलेले होते, ते स्थळ जे होतं ते आज बोधिवृक्षाच्या जवळ ज्यांनी बोधगयाला गेल्या त्यांना माहीत असेलच. ते वज्रासनाची निर्मिती आणि ज्या महाबोधी विहार आपण म्हणतो त्या महाबोधी विहाराची निर्मिती महान धम्मदायात, महान धम्मदानी सम्राट अशोक यांनी या महाबोधी बुद्ध विहाराची निर्मिती केलेली आहे. हे महाबोधी विहार जवळपास 160 फूट उंचीचं आहे आणि हे सम्राट अशोकाने माझ्या माहितीनुसार इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकातलं आहे बांधकाम आहे. याच ठिकाणी या बोधगयेला तिबेट, ब्रह्मदेश, सियाचीन, व्हिएतनाम, जपान, थायलंड, चीन, श्रीलंका आदी अनेक देशांची बुद्ध विहार आहेत. ज्या बोधिवृक्षाखाली
तथागत भगवान गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली त्या बोधी वृक्षाविषयी सांगताना मी थोडासा सर्च केलं घाईघाईमध्ये, तेव्हा मला असं कळालं की या बोधी वृक्षाची खूप मोठी करुण कहाणी आहे. तर या बोधी वृक्षाला सम्राट अशोकाची पत्नी तिस्सरक्षिता, कारण हा जो भारताचा धार्मिक इतिहास आहे, क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे, क्रांती प्रतिक्रांती तर आजपर्यंत सुरू आहे, त्याच अनुषंगाने बोलतोय. तर ही जी सम्राट अशोकाची पत्नी तिस्सरक्षिता हिने या बोधी वृक्षाला छाटून टाकलं, कापून टाकलं. तरी सुद्धा हा बोधी वृक्ष वाढला. बोधी वृक्ष वाढला, काळ मागे काळ गेला. त्यानंतर आपल्या सर्वांना विदित असेल, माहीत झालेलं आहे प्रवचनाच्या माध्यमातून, की मग पुष्यमित्र शुंगाने पुन्हा या देशामध्ये क्रांती केली. आणि पुष्यमित्र शुंगाने या बोधी वृक्षाला पुन्हा छाटलं, कापून टाकलं. पुन्हा बोधी वृक्ष आहे त्या जागेवर जसाच्या तसा वाढला, फोफावला. पुन्हा मध्ये काहीतरी काळ गेला आणि पुन्हा या देशामध्ये शशांक नावाचा राजा झाला. आणि या शशांक राजाने हा बोधी वृक्ष कापला नाही, छाटला नाही, तर जाळूनच टाकला, नामशेष झाला. असं असलं तरी जवळपास 1891 मध्ये जवळपास सण चुकेल बरं का सर, कनिंगहॅम या माणसाचं तुम्हा आम्हाला बौद्ध ज्ञान समजून सांगण्याचं किंवा बौद्ध संस्कृती कळवण्याचं किंवा शोधून काढण्याचं खूप मोठं योगदान या कनिंगहॅम साहेबांचं आहे. आणि मी त्यांचं रूढ विसरणं म्हणजे आपण बौद्ध धर्माविषयी अनभिज्ञ असण्यासारखं होईल. या कनिंगहॅमने पुन्हा श्रीलंकेतून याच बोधी वृक्षाची फांदी आणली आणि हा बोधी वृक्ष तिथं लावला. तो बोधी वृक्ष आज मितीला जवळपास 130 ते 140 वर्षाचा असावा. या महाबोधी बुद्ध विहारातील जो संघर्ष आहे तो मला वाटतं बनते सुरई ससाई ना यांच्या 1891 पासून ते आज तागायत हा संघर्ष सुरू आहे. आणि आजचा संघर्ष म्हणजे जवळपास किती वर्ष झाले असतील तर माझ्या अंदाजानुसार 130, 34, 35 वर्ष झाले हा संघर्ष सुरू आहे. तरीही बौद्धांच्या ताब्यात महाबोधी विहार प्राप्त होत नाही आहे. आणि म्हणून या वेळेला ज्या बोधी विहाराच्या मुक्तीकरिता जगभरातून समर्थन लाभलेलं आहे, कमी आपली आहे, आपल्या राजकीय शक्तीची कमी आहे आणि आपल्या सहभागाची कमी आहे. जर का हे सर्व आपण नेटाने जर नेटलं तर निश्चितपणाने महाबोधी बुद्ध विहार आपल्या बौद्धांच्या ताब्यात मिळू शकेल अशी मला खात्री आहे. आणि म्हणून आपण संघर्षाला तत्पर असलं पाहिजे. महाबोधी बुद्ध विहार हे मुक्ती आंदोलन आम्ही का सुरू केलं आहे याचं कारण असं की मी मगाशी बोललो की महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धांना शील समाधी प्रज्ञेचा जो काही धम्ममार्ग मिळाला तो हा नीतीचा धर्म, पावित्र्याचा धर्म. अशा या पवित्र ठिकाणी जी ब्राह्मण लोक आहेत ते कर्मकांड करतात आणि म्हणजेच पुन्हा प्रतिक्रांतीचं रूप आणतात आणि या महाबोधी विहाराचं पावित्र्य नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे. आणि हे तुमच्या आमच्यापेक्षा काही जे भंतेगण वर्ग आहेत, ज्ञानी भंतेगण वर्ग आहे, समजदार लोक आहेत, त्यांना हे पावित्र्य अबाधित ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी शील, नीतीचा धर्म, सदाचाराचा धर्म ज्या भूमीत उत्पन्न झाला त्या भूमीमध्ये असं कर्मकांड, यज्ञयाग वगैरे वगैरे होता कामा नये. आणि म्हणून हा संघर्ष आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या प्रत्येक या जगामध्ये जेवढे काही धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माची जी जी काही धर्मस्थळं आहेत ती सर्व धर्मस्थळं त्या त्या अनुयांच्या प्रमुखांकडे आहे. आणि मग आमचं बौद्ध विहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात का असू नये हा न्यायाचा प्रश्न आहे, सन्मानाचा प्रश्न आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं योगदान या महाबोधी विहाराच्या करिता प्राप्त हो
आणि होईल आपल्या सर्वांच्या संमतीने अशी आशा करतो आणि महाबोधी बुद्ध विहार इथं थांबवतो. त्यानंतर भगवान बुद्धांना जेव्हा आपण बोललो की सम्यक संबोधी प्राप्त झाली, मला प्राप्त तर झाली सम्यक संबोधी, पण मग हे ज्ञान देऊ कोणाला, कोण ऐकेल? आणि म्हणून मी पहिल्या प्रवचनाच्या हिशोबाने सांगितलं की त्यांना मग कळालं की माझ्याबरोबर जे काही 5 परिवाजक होते त्या 5 परिवाजकाला, कारण ते आलार कालाम बुद्ध क्रामपुत्र या जगात राहिलेले नव्हते, म्हणून त्यांनी शोध घेतला आणि ते 5 परिवाजकांना शोधत सारनाथ या ठिकाणी गेले. जी काही 5 परिवाजक होती ती अश्वजित, कौंडिन्य, वप्प, महानाम आणि भद्रिक यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना हा जी सम्यक संबोधी प्राप्त झाली ती मगाशी सांगितल्याप्रमाणे ते त्यांना ज्ञान करून दिलं, त्यांची जागृतता निर्माण केली. आणि या सारनाथच्या ठिकाणी जसं मगाशी बोललो त्याप्रमाणे भगवान बुद्ध, भगवान बुद्धाचा धम्म आणि भगवान बुद्धाच्या संघाची तिघांची निर्मिती मग त्या सारनाथ ठिकाणी झाली. आणि म्हणून म्हटलं गेलेलं आहे सुखो बुद्धानुधम्मो सुखो धम्म देसना सुखो संघर्ष समाधी. अशा तऱ्हेने या सारनाथचं महत्व आहे. या सारनाथला म्हणूनच सगळी जगभरातली लोक जी नतमस्तक होतात ती याच ठिकाणी गेल्यानंतर प्रेरणा आम्हाला घ्यायची आहे. इतर पवित्र स्थळाप्रमाणे आम्ही काही मागायला जात नाही, आमचं कुठलंही ठिकाण आम्हाला देवासारखा आशीर्वाद देत नाही, काही करत नाही. आम्हाला शीलवान कसं होता येईल, चारित्र्यवान कसं होता येईल, सदाचारी कसं बनता येईल, नीतिमान कसं होता येईल, याची प्रेरणा आम्हाला ही पवित्र स्थळं आम्हाला देत असतात. म्हणून आम्ही भगवान बुद्धाच्या ठाई नतमस्तक होत होतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण गेल्यानंतर तीच विनंती करतो की आम्हाला किती शीलाचं आचरण करता येईल, किती प्रज्ञेने आम्ही वागू शकू. आणि म्हणून एका गायकाने म्हटलं आहे की कणाकणांनी ज्ञान वेचूनी प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल मार्ग तुराले नवा. हा मार्ग आम्हाला या सारनाथमध्ये मिळतो. आणि म्हणून सारनाथ हे ठिकाण आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. या ठिकाणामुळे जगभरात धम्म गेला. या ठिकाणी सगळेजण येतात. नंतर उलट चाललो आम्ही लुंबिनीला नतमस्तक चावतो आणि कपिल वस्तूला नतमस्तक होताना आम्ही काय जातो नतमस्तक व्हायला, तर हे दोघं एकत्र करतोय. कपिल वस्तू नगरी ही सिद्धार्थ गौतमाच्या आई वडिलांचं नगर. याच ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचे वडील, आता सिद्धार्थ गौतम आहेत, भगवान बुद्ध नाहीत, सिद्धार्थ गौतमाचे वडील याच कपिल वस्तू नगरीचे राजा होते. आणि सिद्धार्थ गौतम वयामानात आल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने शाक्य संघाच्या नियमाप्रमाणे शाक्य संघाची दीक्षा घेतली, शाक्य संघाचा सभासद झाला. आणि सभासद झाल्यानंतर याच ठिकाणी रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोली यांच्यामध्ये जो वाद झाला त्यानंतर सिद्धार्थ गौतमाला गृहत्याग करावा लागला. हा गृहत्याग आम्हाला काय सांगतो, तर तुम्हाला एका शब्दात कळालं असेल की सिद्धार्थ गौतम हे राजपुत्र होते. त्यांना जी सुख समाधान पाहिजे होतं, जे ऐश्वर्य पाहिजे होतं, त्यासाठी त्याच्या आई वडिलांनी तो संन्यासी होऊ नये म्हणून 3 प्रकारचे महाल बांधलेले होते. ज्या ऐश्वर्याकरता, ज्या सुखासाठी, ज्या धनदौलती करता आम्ही अहोरात्र चिंतेत असतो, ती सगळी धनसंपत्ती सिद्धार्थ गौतमाने त्यागली. म्हणजे आम्हाला तिथं कपिल वस्तूला गेल्यानंतर हे समजलं पाहिजे, आम्ही जेव्हा त्या भूमीला मातीला नतमस्तक होतो ते आम्हाला समजलं पाहिजे की ही जी आम्ही ज्यासाठी धडपडतो, ज्या सुखाची आम्ही कामना करतो, ज्या कामभोगाची कामना करतो, ते सगळं व्यर्थ आहे. एक ना एक दिवस दुःख देणार आहे आणि एक ना एक दिवस हे नष्ट होणार आहे. आणि त्या कपिल वस्तूला गेल्यानंतर आम्ही किती समाधानी व्हायला पाहिजे, आम्ही किती लोभापासून मुक्त व्हायला पाहिजे,
आम्ही किती आसक्तीतून मुक्त व्हायला पाहिजे या त्या ठिकाणी आम्हाला तो बोध प्राप्त होतो आणि म्हणून आम्ही कपिलवस्तू या नगरीला दर्शन देत असतो. या कपिलवस्तूचं हे ठिकाण आम्हाला हे ज्ञान देतं की धन हे काही कामाचं नाही ज्याच्यासाठी आम्ही धडपडतो. यस, पोटार्थी आहेत, जगायला आम्हाला अन्न वस्त्र निवाराची गरज आहे, परंतु जर का भगवान बुद्धाच्या या नीती नियमाने जर आज जगातल्या सगळ्यांनी विचार केला तर या जगामध्ये ही धनसंपत्ती, ही जमीन सर्वांना सारखी वाटली गेली असती आणि मग या जगामध्ये कोणीही असं भिकारी गरीब राहिलं नसतं. म्हणजे तुम्हाला समाधान पाहिजे की मला किती संतुष्टी पाहिजे आहे, ही जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्धाचा विचार आम्हाला ही अशीच प्रेरणा देत राहील की जगभरातली सर्व माणसं या उद्देशाने जर चालली तर सगळ्याकडे शांतता राहील, कुठेही दुःख होणार नाही. ज्या रोहिणीच्या अनुषंगाने जो कलह झाला तो आम्हाला हे सांगतो की हा जो कलह आहे हा घराघरात आहे, कुटुंबामध्ये, दोन व्यक्तीमध्ये आहे, युद्ध आहे, भांडण आहे, वादावादी आहे. ही जर मिटवायची असेल तर आम्हाला एक दुसऱ्याची मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे. ही आम्हाला ती कपिल वस्तूची भूमी आम्हाला नतमस्तक व्हायला सांगते. ते विचार आम्हाला घ्यायचे असतात या अनुषंगाने. आणि मग जी भूमी जी आहे लुंबिनीची ती आम्हाला सांगते की याच ठिकाणी आमचा मार्गदाता, ज्याने आम्हाला नव्हे संबंध विश्वाला हा शांतीचा, आम्हाला बुद्ध नको, युद्ध नको, बुद्ध हवा असा शांतीचा, समतेचा, न्यायाचा असा हा धनमार्ग दिला. तो मार्ग आम्हाला या लुंबिनीमध्ये नतमस्तक होताना आम्हाला प्राप्त होतो. आम्ही फक्त बघायला जात नाही, तर आम्हाला त्यातून काही प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा घेण्यासाठी आम्ही जात असतो. असं या 4 स्थानाचं महत्त्व मी सांगितलं. कुशीनगरमध्ये भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झालेलं आहे. तत्पूर्वी भगवान बुद्ध वैशाली नगरामध्ये होते आणि वैशाली नगरामध्ये त्यांचा शेवटचा 45वा वर्षावास त्यांनी वैशाली नगरामध्ये केलेला आहे. आणि वैशाली नगरामधून त्यांनी तिथं माघ पौर्णिमेला त्यांनी घोषणा केली की आजपासून 3 महिन्यानं भगवंताचं परिनिर्वाण होणार आहे. जगामध्ये एकच असा महामानव आहे की ज्यांनी आपल्या मृत्यूची घोषणा 3 महिने अगोदर वैशाली नगरामध्ये केली आणि नंतर आनंदाला त्यांनी सांगितलं. त्यांचे स्त्रीचे जे आनंद होते त्यांना आनंदाला सांगितलं, आनंद आपल्याला आता कुशीनगरला जायचं आहे. आणि तिथून ते कुशीनगरला निघाले. कुशीनगरला रस्त्यामध्ये चंदू लोहार नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो भगवान बुद्धाचा उपासक होता आणि त्याने भगवंताला जेवणाचं आमंत्रण दिलं. आणि त्या जेवणाचं आमंत्रण दिल्याच्या नंतर त्याने जे काही जेवण बनवलं होतं त्याच्यामध्ये एक असा पदार्थ होता की तो पचनाला कठीण, त्याला सुकर मद्दवा असं म्हणत आहे. त्या सुकर मद्दवाची भाजी केली होती. आणि भगवंताला जेव्हा माहीत झालं की ही भाजी विषारी, थोडं विष असते, विषारी असते ती भाजी, म्हणून त्यांनी चंदू लोहाराला सांगितलं, बाबा रे, ही जी तू भाजी केलेली आहे ना ती फक्त मला एकट्याला वाढ, बाकीच्या संघाला कुणाला वाढू नको. आणि जेवण झाल्यानंतर सगळी भाजी एक खड्डा करून त्याच्यामध्ये टाकून दे, कारण ही भाजी सगळ्याला पचणार नाही. भगवंताला पण ती पचली नाही, परंतु त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता होती की त्यांनी ते पचवलं. तिथून ते निघाल्यानंतर त्यांना अतिशराचा त्रास व्हायला लागला.
अतिसराचा त्रास व्हायल्यानंतर कुशीनगरला जायचे. कुशीनगरला निघालेले आहे ते. रस्त्यामध्ये त्यांना तहान लागली. मग तहान लागल्यानंतर त्यांनी आनंदाला सांगितलं, आनंद मला पाणी पाहिजे, मला खूप तहान लागलेली आहे. आणि जुलाबाने ते जुलाब चालू झाले ना त्या जेवणामुळं मला खूप तकलीफ व्हायला लागलेली आहे म्हणे. मग तर आनंदाने सांगितलं, थोडं आता पुढे गेलं का एक नदी, ती चांगल्या नदीचं पाणी चांगलं आहे, तिथं आपण हातपाय धुवू, पाणी बी पिऊ. आता ही जी नदी आहे त्या नदीचं पाणी गढूळ पाणी आहे. तेव्हा भगवंतानी सांगितलं, मला खूप तहान लागलेली, कुठकट पण पाणी आण. मग त्यांनी ते पाणी आणून दिलं, ते पाणी पिले आणि नंतर पुढे निघाले. कुशीनगरला त्या अलीकडे कुशीनगरच्या बाजूलाच एक नदी वाहते, तिथं पण त्यांनी हातपाय धुतले आणि ते कुशीनगरला पोचले. कुशीनगरला पोचल्याच्या नंतर आनंदाला त्यांनी सांगितलं की कुशीनगरला मल्ल लोक, मल्लांचा राज्य आहे, मल्ल वंशाचे लोक राहत होतात. आणि त्या मल्लांचं एक वन होतं आणि त्या वनाच्या तिथं ते गेले आणि आनंदाला सांगितलं, आनंद मला खूप थकवा आलेला आहे. तेव्हा हे कुठलं तर एका झाडाच्या खाली माझं बिछाईत कर. आणि तिथं त्यांनी ते बिछाना केला आणि तिथं झोपलेले आहे. तर कुशीनगरला झोपले त्या दिवशी आनंदाला त्यांनी सांगितलं, आज म्हणजे वैशाखी पौर्णिमेचा दिवस होता तो. आणि आनंदाला त्यांनी सांगितलं, आनंद आज मी परिनिर्वाणाला जाणार आहे आणि ह्या मल्लांच्या राज्यामध्ये आपण ह्या मल्ल लोकांना जर मी आलो आणि त्यांना माझ्या परिनिर्वाणानंतर माहीत झाल्याच्यानंतर ते तुला दोष देतील, म्हणून त्यांना जाऊन सांग की आज रात्री मध्यरात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये भगवंताचं परिनिर्वाण होणार आहे. मग सगळे लोक त्या कुशीनगरचे जे मल्ल लोक होते सगळे ते दर्शनासाठी आले, दर्शनासाठी यायला लागले. आणि मग आनंदाने विचार केला, प्रत्येकाला एकेकाला जर सोडलं तर खूप टाईम होऊन जाईल आणि त्यांना दर्शन मिळणार नाही. म्हणून प्रत्येक कुटुंबाचा एक एक ग्रुप केला, एका कुटुंबाचा एक ग्रुप आणि त्या ग्रुपवर त्यांना तिथं भगवंताच्या दर्शनासाठी सोडलेलं आहे. आणि दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर शेवटची घटका म्हणजे 3रा प्रहर चालू झालेला आहे. आणि भगवंताला खूप वेदना वगैरे होतो त्या. आणि भगवंताला वेदना होत असताना आनंद ते बाजूला बसलेला होता. आणि त्याच वेळेला सुभद्रा नावाचा एक मल्ल भगवंताच्या दर्शनासाठी येत होता. मग त्याला आनंदाने सांगितलं, सुभद्रा आता भगवंताचा शेवटची हे टाईम झालेला आहे, त्यांना आता तकलीफ देऊ नको, त्यांना त्यांच्याकडे जाऊ नको आता आणि त्यांची भेट पण घेऊ नको. त्या दोघांची ज्यावेळेला बोलायला चालले असताना भगवंताने ऐकलं आणि भगवंताने आनंदाला आवाज दिला, आनंद त्या सुभद्राला अडू नको, त्याला येऊ दे, त्याचं काही जे निरसन आहे, त्याची जी शंका आहे त्या शंकेचं मी निरसन करणार आहे. त्याला जो काही प्रश्न विचारायचा आहे त्याला प्रश्न विचारू दे. नाहीतर शेवटी काय होईल की भगवंताने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि म्हणून तो मला दोष देईल. मग आनंदाने त्याला सोडलं आणि भगवंताने त्याला उपदेश केला. आणि तो उपदेश केल्यानंतर तो एवढा आहे काय त्याच वेळेला जागच्या जागी म्हणजे तिथे त्या क्षणाला तो अर्थपदाला पोचलेला आहे. आणि रात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये भगवंताचं परिनिर्वाण झालेलं आहे. तो दिवस होता वैशाखी पौर्णिमेचा. वैशाखी पौर्णिमेचा दिवस झाला आणि नंतर मग सगळे लोक आले, सगळे मल्ल जमा झाले. आणि मल्ल जमा झाल्यानंतर आनंदाला सांगितलं की बाबा आता मग यांचं अंतिम संस्कार करायचा आहे, आपल्याला अंतिम संस्कार करायचा आहे, तो कसा करायचा. आनंदाने सांगितलं, राजा लोकाचा जसं संस्कार करतात तसा भगवंताचा संस्कार झाला पाहिजे. मग कसा करायचा तो. मग 1000 मीटर कपडा असा ते लपटायचा बॉडीला आणि त्यांची ती पेटी होती, लोखंडी पेटी होती, त्या लोखंडी पेटीमध्ये ठेवून त्याला अस्थी म्हणजे अग्नी द्यायचा.
आणि ती सगळी तयारी केल्याच्या नंतर त्यांचं निधन झालं. तिथून 2 किलोमीटर अंतरावर त्यांचा संस्कार विधी झालेला आहे. त्याला रामभारतूप बोलतात. कुशीनगरमध्ये रामभारतूप भगवंताचं निधन झालं. ते मेन ठिकाण तिथं हे स्तूप बांधलेला आहे. आणि ज्या ठिकाणी भगवंताचा अंतिम संस्कार केला तो रामभारतूप, तिथं पण स्तूप बांधलेला आहे. अशा पद्धतीनं वैशाखी पौर्णिमेला भगवंताचं कुशीनगरमध्ये परिनिर्वाण झालेलं आहे. आणि तुम्हा आम्हाला ही माणुसकी प्रदान केली. त्या मानवाच्या पदस्पर्शाने विचाराने पावन भूमीकडे जात असताना मी महूनंतर सांगेन, ज्या धर्मामध्ये आमची गणना झालेली होती. मी आधीच बोललो की हा सर्व इतिहास जो आहे हा क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. कधी भगवान बुद्धाचा धम्म वर गेला, कधी हिंदू धर्माने वरचढ झालेला आहे. अशी क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. या क्रांती प्रतिक्रांतीच्या इतिहासामध्ये आम्हाला बौद्ध धर्म मिळायच्या आधी आम्ही ज्या हिंदू धर्मामध्ये होतो त्या हिंदू धर्मातल्या 4थाही वर्ण आम्हाला मिळालेला नव्हता, जो आम्ही त्या 5व्या वर्णात न गणले गेलेल्या वर्णामध्ये महार म्हणून गणले जात होतो. आणि अशा या महार गणल्या गेलेल्या समाजामध्ये तुम्हा आम्हाला पाणी पिण्याची सुद्धा मुभा नव्हती, रस्त्याने चालण्याची मुभा नव्हती. रस्त्यानेही जायचं असेल तर माणसाने दुपारच्या वेळेला आपलं काम असेल ते बाहेर पडायचं आहे, कारण की महाराची सावलीचा सुद्धा विटाळ होत होता. इतकी अमानुषपणाने आम्हाला वागणूक दिली जायची. आणि हा अन्याय बाबासाहेब आंबेडकरांना सहन झाला नाही. तो सहन झाला नाही म्हणून तुमच्या आमच्या उद्धाराकरिता तुम्हा आम्हाला पाणी मिळण्याची जी गोष्ट आहे ते वामनदादांचं गाणं आहे, पाणी वाढ ग माय. मी बऱ्याच वेळेला बोललं माझ्या आया बहिणींच्या समोर, वरून ना, पाणी वाढ ग माय, भर नाही मागत भर माझं इवलस गाडग, पाणी वाढ ग माय. त्या गाडग्याकरिता ते माऊलीला काय काय कष्ट करावे लागले, झाडलोट करावी लागली, काय काय करावं लागली, भीक मागावी लागली, तेव्हा एवढंसं गाडगभर पाणी मिळत होतं. हा अन्याय बाबासाहेबांना सहन झाला नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या महाडच्या चवदार तळ्याचा संग्राम सुरू केला की आम्ही तुमच्यासारखी माणसं आहोत, आम्हालाही तुमच्याप्रमाणे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला प्राप्त झालाच पाहिजे. ह्यासाठी महामानवाने महाडचा चवदार तळ्याचा संग्राम केला. ते यासाठी की महाडचीच भूमिका वापरली. हा फार मोठा इतिहास आहे, ती मी यासाठी सांगत आहे, मी थांबणार आहे. महाडचीच भूमिका निवडली बाबासाहेबांनी. तर महाराष्ट्रामध्ये कुठं जमीन नव्हती का, कुठं पाण्याचा संग्रह नव्हता का? सगळीकडे पाणी होतं. पण महाडचीच भूमी निवडण्याचं कारण असं होतं की ही महाडचं जे चवदार तळ होतं त्या काळामध्ये जसं त्या लोकांना पाणी पिण्या महाडच्या चवदार तळ्याची पाणी पिण्याची, पाणी वापरण्याची मुभा होती, तशी महारांना सुद्धा त्या चवदार तळ्याच्या पाण्याची हात लावण्याची, वापरण्याची मुभा होती. असं असताना सुद्धा वर्ण श्रेष्ठत्वांच्या बरोबरीला तुमचा आमचा मान सन्मान होऊ नये ही जी भेदाची नीती होती, त्या भेदाच्या नीतीने कायदा असून सुद्धा तुम्हा आम्हाला त्या चवदार तळ्याच्या पाण्याला हात लावण्याची मुभा असून सुद्धा लावता येत नव्हता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दामहून चवदार तळ्याचा संग्राम निर्माण केला होता. या चवदार तळ्याच्या संग्रामासाठी तुम्हा आम्हाला जागृत केलं. तेव्हा कुठं जो आमच्या आजी आजोबांनी त्याग केला बाबासाहेबांच्या बरोबर, त्या त्यागाचं फळ म्हणून आज आम्ही हे एवढे व्यवस्थित बसलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी या चवदार तळ्याचा संग्राम तर आपल्या हातात घेतला, परंतु या चवदार तळ्याचा न्यायालयीन लढा सुद्धा बाबासाहेबांनी शेवटपर्यंत लढला. तेव्हा कुठं आम्हाला न्याय मिळाला हे सांगायचं माझं कारण एवढंच होतं की आजही ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त बहुजनांच्या हिताकरिता आपला अपमान सहन केला, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या कुठल्याही माणसाला
वंचित न ठेवता या देशाला संविधान दिलं आणि या सगळ्या बहुजनांना जे मान सन्मानाचं जीवन दिले, जे आज सत्ता भोगतायत आणि तेच आमचं सगळ्या गोष्टी हळूहळू हिसकावून घेत आहेत, ही प्रेरणा आम्हाला मिळावी की आमचे हक्क कायद्यात असून सुद्धा आम्हाला मिळत नाही, कायद्याने दिलेलं असून सुद्धा आम्हाला मिळत नाही, ते हिसकवलं जात आहे, आम्ही गप्प आहोत. आणि हे गप्प न राहण्याचं ठिकाण म्हणजे महाडचं चौदार भूमी. त्या ठिकाणी गेलं की आम्हाला प्रेरणा मिळते, उत्साह मिळते. नाही, आम्ही आता महार नाही, आम्ही तुमच्यासारखे माणसं आहे, तुम्हाला जे हक्क आहे ते आम्हाला आहे. आणि असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याकडून जसं धार्मिक कार्य होत आहे तसं राजकीय कार्य झालं पाहिजे. तुमच्या आमच्या हक्काचा अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं जोपर्यंत तुम्ही संसदेमध्ये विधिमंडळामध्ये पाठवत नाही तोपर्यंत तुम्हाला कितीही संविधानाने अधिकार दिलेले असतील तरी तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आज पेन्शन गेली, नोकऱ्या गेल्या, शिक्षण गेलं. जागृत व्हा, जागृत व्हा. आणि आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो एकमताचा अधिकार दिलाय त्याचा सदुपयोग कराल तरच ही जी पिढी तडफडते आहे, मुलांचं मी कौतुक करेल, खरंच मी जवळून त्यांना बघितलं आहे. अशी पिढी जर घडवायची असेल आणि याच्याच पिढीला जर प्रेरणा द्यायची असेल, खिल्लारे परिवार, मी आभार मानतो खिल्लारे साहेबांचं की मुलं अशी तयार करतायत. सर्वांनी अशी मुलं तयार करा, आपल्या हक्क अधिकारासाठी लढा. हाच हक्क अधिकार महाबोधी विहारासाठी वापरायचा, जसा संविधानासाठी वापरायचा तसा महाबोधी विहार तुमचा आहे, बौद्धांचं आहे. हे आमच्या ताब्यात आलंच पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला महाबोधी विहाराचाही प्रश्न येईल सगळ्यांनी सहभागी व्हायचा, आपल्या परीने हात लावायचा आहे. आणि हे पवित्र कार्य दोन्ही बाजूचं, संविधानाचं संरक्षण आणि महाबोधी विहाराचं संरक्षण, यासाठी आपण सगळ्यांनी जागृत राहावं. आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो, उत्साह मिळो, यासाठी मी हा प्रपंच केला आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा असावी. परंतु आपल्याला खूप मोठा त्याग केल्याशिवाय जे आपलं जात आहे ते आपल्याला प्राप्त होणार नाही बंधूंनो. आणि म्हणून आपल्याला जागृत होणं, आपल्या हक्क अधिकारासाठी जागृत राहणं काळाची अतिशय गरज आहे. एवढंच आजच्या दिनी सांगतो. मी 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.